नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. स्टेट बँकेच्या 5 सहयोगी बँकांचं 1 एप्रिलपासून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण होणार. G20 राष्ट्रांमध्ये भारताचीच अर्थव्यवस्था सर्वात वेगवान असल्याचा मूडीज या वित्तसंस्थेचा निर्वाळा. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली 5 दिवसांच्या लंडन दौऱ्यावर, अनेक विषयांवर करणार द्विपक्षीय चर्चा. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, भाजपची चिंतन बैठक तर शिवसेनेची मंथन बैठक. आणि पुणे क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर 298 धावांची आघाडी. आणि आता सविस्तर वृत्त. स्टेट बँकेच्या 5 सहयोगी बँकांचं 1 एप्रिलपासून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण होणार आहे. भारतीय बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातली ही सर्वात मोठी प्रक्रिया आहे. या दिवशी स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँका स्टेट बँक ऑफ इंडियात विलीन होतील. या विलीनीकरणामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाची मालमत्ता 37 लाख कोटी रुपये होईल, तर बँकेच्या 22,500 शाखा आणि 58,000 एटीएम्स होणार आहेत. (2017) साली भारतच G20 राष्ट्रांमध्ये सर्वात वेगवान अर्थव्यवस्था असलेला देश राहील, असं भाकीत मूडीज या वित्तसंस्थेनं केलं आहे. भारताचा या वर्षाचा विकास दर 7.1% एवढा राहील, असं संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. G20 राष्ट्रांमध्ये भारतच सर्वात वेगवान अर्थव्यवस्था आहे. मात्र 2016 मध्ये विमुद्रीकरणामुळे हा वेग मंदावला होता, असंही त्यात म्हटलं आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली 5 दिवसांच्या लंडन दौऱ्यावर आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते बदलता भारत, पुढील दशकातील दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ब्रिटनच्या परदेश व्यवहार सचिव बोरिस जॉन्सन यांच्यासह ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांचीही ते भेट घेतील. तिथल्या नेत्यांच्या भेटीमध्ये द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर जेटली ब्रिटनमधल्या गुंतवणूकदारांचीही भेट घेणार आहेत. बकिंगहॅम पॅलेसमध्ये राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी सोमवारी आयोजित केलेल्या स्वागत समारंभालाही जेटली उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. येत्या 27 तारखेला या टप्प्यातलं मतदान होणार आहे. अमेठी, सुलतानपूर, फैजाबाद, आंबेडकरनगर, बहराईच, श्रावस्ती, बलरामपूर, गोंडा, बस्ती, सिद्धार्थनगर आणि संत कबीर या 11 जिल्ह्यातल्या 53 मतदारसंघात हे मतदान होणार असून 45 महिलांसह एकूण 618 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सगळ्याच मुख्य पक्षांनी विविध प्रकारचे प्रयत्न चालवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यासह अनेक मोठे नेते उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेत आहेत. मृत्युंजय शिवशंकर हे आदियोगी मानले जातात आणि योग साधना ही माणसाला मुक्तीच्या दिशेने घेऊन जाते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. महाशिवरात्रीनिमित्त कोईमतूर इथं 112 फूट उंचीच्या शंकराच्या मूर्तीचं अनावरण करताना ते काल बोलत होते. पंतप्रधानांनी सुरुवातीला पवित्र अग्नी प्रज्वलित करून महायोग यज्ञाचा प्रारंभ केला. भगवान शंकर हे चराचरात भरून राहिले आहेत आणि योग ही अत्यंत पुरातन साधना पद्धती असून ती कायम नित्यनूतन राहिली आहे. योग ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आज सगळीकडे हिंसाचार आणि अनाचार माजला असून माणसाचे ताणतणाव वाढले आहेत. ते नष्ट करून विश्वशांती प्रस्थापित करायची असेल तर योग साधनेला पर्याय नाही, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आलाय. त्यासाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्याच्या प्रक्रियेसाठी भाजपच्या मुख्य नेत्यांची काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी चिंतन बैठक झाली.
सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसबरोबर हातमिळवणी करणार नाही असं भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठकीपूर्वी स्पष्ट केलं। 3 अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला काल पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे शिवसेनेच्या जागांची संख्या 87 झाली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत आज मातोश्री या निवासस्थानी बैठक होणार आहे। मुंबईत सत्ता स्थापनेसाठीचा दावा करण्यासाठी तसंच अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या पाठिंब्यासाठी जुळवाजुळव करण्यासाठी बैठकीत मंथन करण्यात येणार असल्याचं समजतं। दरम्यान मुंबई महानगरपालिकेत सरकार स्थापन करण्याचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन 2.5 वर्ष महापौरपद वाटून घ्यावं असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं। भाजप शिवसेनेला मुंबईत प्रचंड यश मिळालं, मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं सरकार स्थापनेचा तिढा निर्माण झालाय। त्यामुळे जनभावनेचा आदर करून दोन्ही पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन रामदास आठवले यांनी केलंय। प्रभाग पद्धतीमध्ये 4 नगरसेवकांना संपूर्ण प्रभागाचा विकास करायचा आहे, त्यामुळे नगरसेवकांनी समन्वयानं काम करावं तसंच जनतेचा विश्वासही संपादन करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त नगरसेवकांना शुभेच्छा देताना केलं। नागपुरातल्या रामगिरी इथं सर्व विजयी उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करतानाच जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सदैव जनतेसोबत राहा असा सल्लाही दिला। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये विकासाचा चेहरा दिला, म्हणून जनतेनंही विश्वासानं मतदान केलं, त्यामुळे विकासाची कामं आणि वैयक्तिक संपर्क महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं। काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांच्या जागा कवडीमोल किमतीनं भाड्याने दिल्यात। अनेक ठिकाणी अतिक्रमणही झाली आहेत। ही जनतेची संपत्ती असल्यानं या प्रकरणाची चौकशी करून या जागांसाठीचा निधी शाळांच्या विकासासाठी वापरण्यात येणार असल्याचं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलंय। ते काल लातूर इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते। लातूर जिल्ह्यातल्या नगर परिषदा आणि जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांसाठी लवकरच एक प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून या समाजातल्या भावी पिढीवर शिक्षणाचे संस्कार करण्याचं हाती घेतलेलं काम प्रेरणादायी आहे असं राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे। उस्मानाबाद इथं यमगरवाडी इथल्या एकलव्य आश्रमशाळेत ते काल बोलत होते। या समाजातल्या पारंपरिक व्यावसायिक कला जोपासण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या कामाची सुरुवात 25 वर्षांपूर्वी झाली। आता नवी पिढी कौशल्याधारित व्यवसाय प्रशिक्षण घेऊन अधिक सक्षम नागरिक घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर इथं अफगाणिस्तानच्या महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या 12 दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा समारोप काल झाला। राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी आणि काबूल इथल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या भारतीय दूतावासाच्या वतीनं या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रशिक्षणात अफगाणिस्तानच्या महसूल विभागाचे 33 अधिकारी सहभागी झाले। कर प्रशासनातली तत्व, भारतीय आयकर कायदा आणि आंतरराष्ट्रीय कर प्रशासनाविषयीची माहिती या प्रशिक्षणादरम्यान देण्यात आली। देशाचा मुख्य उत्पन्न स्रोत हा प्रत्यक्ष कर असून तो जेवढा सशक्त राहील तेवढ्या वेगानं देश प्रगती करेल असं मुंबईचे मुख्य आयकर आयुक्त विधू शेखर सिंह यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं। जीवन जगण्यासाठी हाताला काम हवं असतं, मात्र ते काम करण्यासाठी हवी असते प्रबळ इच्छाशक्ती। इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर एखादी व्यक्ती काय साध्य करू शकते, पाहूया वाशिम जिल्ह्यातलं एक उदाहरण। दगडावर कोरीव काम करून त्यातून मूर्ती साकारणं हे जरा कठीणच। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या मोप इथं राहणाऱ्या पांडुरंग खर्डे यांनी आवड म्हणून दगड कोरायला सुरुवात केली आणि त्यातून साकारल्या महादेव, नंदी, विठ्ठल रुक्मिणी, हनुमान यासारख्या अनेक मूर्ती। हे आम्ही मूर्तीचा धंदा करतो, याच्यापासून आम्हाला याच्यावर आमचं जीवन चालते। त्याच्यानंतर मग कोणती गणपतीचे म्हणा, महादेवाचे म्हणा, विठ्ठल रुक्मिणीचे म्हणा, हनुमान म्हणा तयार करतो।
खर्डे यांच्या या वेदक आकर्षक कलाकृतींना मराठवाड्यातल्या हिंगोली, परभणी, जालना या 3 जिल्ह्यांबरोबरच विदर्भातल्या बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यात देखील प्रचंड मागणी आहे. एवढंच नाही तर परिसरातल्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये देखील खर्डे यांच्या मूर्ती जातात. नांदेड, परभणी, इकडे बुलढाणा, जालना, इकडे लांब लांब आमच्या याच्यावर उदाहरण होतं. रोजगारासाठी नेहमीच्या मार्गानं न जाता काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द माणसाला त्याची वेगळी ओळख निर्माण करून देते, हेच खर्डे यांनी दाखवून दिलंय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं चंद्रपूर इथं आयोजित आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवाला काल सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांच्यासह अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यावेळी उपस्थित होते. या महोत्सवासाठी जगभरातल्या 33 उत्कृष्ट माहिती चित्रपटांची निवड करण्यात आली असून त्यात ऑस्कर विजेत्या माहितीपटांचाही समावेश आहे. मानवी मूल्यांचे विविध अंतरंग उलगडून समाजातल्या वाईट परंपरांवर प्रहार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपटांचं प्रदर्शन हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. हा महोत्सव 3 दिवस चालणार असून 26 फेब्रुवारीला त्याची सांगता होईल. चित्रीकरण क्षेत्रात संधी शोधणाऱ्यांना तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यात चित्रपट निर्माते माईक पांडे, दिग्दर्शक किरण शांताराम, नागराज मंजुळे यांचा समावेश आहे. भारतीय लष्करी सेवेतून निवृत्त झालेले मेजर जनरल सोमनाथ झा सायकलिंगच्या माध्यमातून देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतात. 30 वर्षांच्या लष्करी सेवेनंतर त्यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये सायकलिंगला सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणी युद्ध स्मारकं आहेत त्या ठिकाणी जाऊन ते शहीद जवानांना आदरांजली वाहतात. त्यांनी आतापर्यंत 21 राज्यांमध्ये 7100 किलोमीटर इतका प्रवास सायकलनं केला असून 14,000 शहीद स्तंभांना भेट दिली आहे. पुण्यात घोरपडी इथल्या युद्ध स्मारकात त्यांनी काल शहीदांना श्रद्धांजली वाहिली. सोमनाथ झा या मोहिमेचा शेवट दिल्लीतल्या इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योत इथं करणार आहेत. या मोहिमेत त्यांची पत्नीही सहभागी झाली आहे. फौज के जो शहीद हुए हैं इंडिपेंडेंस से लेके आज तक, उनको मैं श्रद्धांजलि पेश कर रहा हूं. श्रद्धांजलि पेश करने का तरीका है कि हर शहीद के लिए मैं 2 मिनट साइकिल चला रहा हूं और मेरा पूरा सफर 42,000 मिनट का होगा. आज के दिन तक मैं जब पूना पहुंचा तो पुणे में मेरा सफर का 7,100 किलोमीटर से ज्यादा हो चुका है और तकरीबन 14,000 शहीदों को मैं अपना श्रद्धांजलि पेश कर चुका हूं. पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं भारतावर 298 धावांची आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 4 बाद 143 धावा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 260 धावात संपल्यानंतर भारताचा डाव सुरू झाला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय संघ पुरता ढेपाळला आणि अवघ्या 105 धावात भारताचा संपूर्ण संघ तंबूत परतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावातच भारतावर 155 धावांची मजबूत आघाडी मिळवली होती. हवामान. गेले 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्यातल्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होतं. संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्टेट बँकेच्या 5 सहयोगी बँकांचं 1 एप्रिलपासून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण होणार. G20 राष्ट्रांमध्ये भारताचीच अर्थव्यवस्था सर्वात वेगवान असल्याचा मूडीज या वित्तसंस्थेचा निर्वाळा. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली 5 दिवसांच्या लंडन दौऱ्यावर, अनेक विषयांवर करणार द्विपक्षीय चर्चा. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापण्याच्या हालचालींना वेग, भाजपाची चिंतन बैठक तर शिवसेनेची मंथन बैठक. आणि पुणे क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर 298 धावांची आघाडी.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.